रामकृष्ण हरी माऊली. आज आपण ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली भिंत ही कथा आपण ऐकूया. तापी नदीच्या काठावर राहणारे संत चांगदेव महाराज. सामान्य माणूस 100 वर्ष जगतो, पण चांगदेवाने आपल्या योगबळाने तब्बल 1400 वर्ष आयुष्य मिळवलं होतं. त्यांना आपल्या सिद्धींचा मोठा अभिमान होता. एके दिवशी त्यांना कळलं की आळंदीमध्ये ज्ञानेश्वर नावाचा एक तरुण मुलगा आणि भावंड खूप प्रसिद्ध होत आहे. चांगदेवांना वाटलं, मी तर इतका मोठा योगी, मग मी या पोरांना भेटायला हवं. चांगदेवांनी ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहायचं ठरवलं. पण अडचण अशी झाली की पत्राची सुरुवात कशी करावी. तीर्थरूप लिहावं तर ज्ञानेश्वर वयाने लहान होते, चिरंजीव लिहावं तर ते ज्ञानात खूप मोठे होते. विचारात पडलेल्या चांगदेवाने शेवटी एक कोरा कागद पाठवला. जेव्हा एक पत्र ज्ञानेश्वर माऊलींच्या हातात पडलं तेव्हा त्यांची धाकटी बहीण मुक्ताबाई हसून म्हणाली, अरे रे, 1400 वर्षे जगूनही चांगदेव कोरेच राहिले. योगी असूनही चांगदेवामध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे, असे संत निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले. तर त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी 65 ओव्या लिहून पाठवल्या, ज्याला आज आपण चांगदेव 65 म्हणतो. पत्रातील ज्ञान पाहून चांगदेव थक्क झाले आणि त्यांनी ठरवलं की आपण स्वतः जाऊन या माऊलींना भेटावं. आपला प्रभाव पाडण्यासाठी चांगदेव महाराज वाघावर स्वार झाले. हातात सर्पाचा चाबूक घेतला, हजारो शिष्यांचा लवाजमा घेतला. दुसरीकडे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावंड निवृत्तीनाथ, मुक्ताबाई व सोपानदेव एका जुन्या भिंतीवर बसून ऊन खात गप्पा मारत होते. जेव्हा त्यांना कळालं की चांगदेव महाराज येत आहेत तेव्हा सोपानदेव म्हणाले, दादा, आता यांना भेटायला कसं जायचं. ज्ञानेश्वर महाराज हसले आणि म्हणाले, चला ही भिंतच घेऊन जाऊया. महाराजांनी भिंतीवर थाप मारली आणि काय आश्चर्य, ती निर्जीव भिंत ज्ञानेश्वर महाराजांच्या आज्ञेनुसार पुढे सरकत चांगदेवांच्या दिशेने निघाली. जेव्हा चांगदेव महाराजांनी हे दृश्य पाहिलं तेव्हा त्यांचे डोळे विस्फारले. त्यांना समजलं की मी जिवंत वाघाला नियंत्रित करू शकतो, कारण त्यात प्राण आहेत. पण ज्ञानेश्वरांनी तर निर्जीव भिंतीतही प्राण फुंकले आहेत. चांगदेवांचा अहंकार क्षणात गळून पडला. वाघावरून उतरून त्यांनी माऊलीच्या पायावर लोटांगण घातलं. पुढे निवृत्तीनाथांनी चांगदेवांना आपल्या धाकट्या बहिणीचं शिष्य व्हावं अशी आज्ञा दिली. तर माऊली सारांश असा आहे की अहंकार माणसाला कधीच मोठा करत नाही, तर नम्रता आणि ज्ञान माणसाला देवाघरचं बनवतं. माऊलींनी दाखवून दिलं की निसर्गाच्या नियमापेक्षाही भक्ती आणि योगाची शक्ती मोठी असते. धन्यवाद. रामकृष्ण हरी.